काय झालंय शिकायला? आरूबाई बघा आमची आज मावशी खाती इडली. इडली सांबर चटणी. एक जण झालं पण झालं. पळाला पळाला तो का सुटला. कशी पळते ती बघा. थांबा ओय मला दे एवढं. मधली पळते ती मधली. मधला गेला तो मधला गेला. काला राहिलं ते लास्ट. रिप्लाय निघाला. लेक बघा आमची तरी म्हणले एवढं का झूम झालं पुरगीच्या तोटा. रिप्लाय बघा. या डोसे खायला. आरू बघा आमची कशावर खाते काय ते सॉस नव का काय सांबर चटणी पाहिजे काय बघा माझी गुन्नी. कसं आहे गुन्नी? छान लागते ना. मावशी देते बनवून तिकडं. गरम गरम आम्हाला केलंय सांडगा चपाती भात. काय तोंड बिंड धुयाचं नसतं अशीच मी छान आहे ना गुन्नी. काय बोललास गुन्नू? बघा माझं काय बोलला नाही म्हणलं छान तोंड धुतल्याशिवाय. अरे देवा मोबाईल फिरवायला आता का आहे का. असू दे माझी केस कशी पण छानच कळलं का. कुठे बोलूस डोसा देऊ भाजून. सांबर कमी खा तिखट आहे बघा सांबर. आवडते खाऊ दे पण इथं अंजुताईला आमच्या बघा काय नाद लागला वेगळाच. जेली जेली गेम खेळायचा नाद लागला. असा विषय आहे हो. आज जरा आबाळ आलंय बघा खरं तर. मुंबईमध्ये फर्स्ट ट्रेन ना. फर्स्ट आबाळ आलंय पडला पाहिजे खरं. वातावरण झालं एकदम. तिथं गार झाला असणार तिथं पाऊस पडला. मला हित ना आता नाही ज्या इथनं न्यायचं आहे बघा. ही एक झाड आहे इथं त्याच्यात आता काठी तोडून न्यायची आहे खरं. वेलन काठी पण न्यायची. तुम्ही देवाला मग फुलं घालता ना व्हाईट कलरची. व्हाईट ती रोज मम्मी काळी आणती त्याची काठी न्यायची आहे मला खरं. बघूया आता. आम्ही निघणार आहे 5 वाजता. कारण तुझ्या मम्मीला म्हणती चल एक दिवस ट्रेनला झाली. चल मम्मी तू शिवनेरीला जाऊ. शिवनेरीपेक्षा आपली ही गाडी भारी आहे की पहिले. बारामती रे मग काय विषय आहे वितावा. डोसा दे इकडे हुंडूल एक. इकडं डोसा दाखवू का तुम्हाला. सॅम्पल ऑर्डर. डोसा बघा किती भारी आहे त्याच्या मोठ्या मावशीने केले ते. सॅम्पल ऑर्डर प्लीज. सांबर पण ऑर्डर म्हणतंय माझा लोक ऑर्डर. हॉटेलात ना आले का ऍक्शन करते. आता गेंदच बनली. ए मावशी आता रे सांबर हिरो तुला. चटणी बी खाय. आय डोंट लाईक म्हटलं काय हो पडलं बाया पत्र्यावर काय तरी बरं असू द्या. आम्ही बी जेवणार तुम्हाला सांडगा दाखवू का. कोणाकोणाच्या सांडगा प्रकार असतो सांगा. आमची आरोग्य दाखवते ओपन करून लगेच बघा. सांडगा आहे का आमची लेक आहे बघा बाया. पुरी बघता बघता किती मोठ्या होते त्या. मी हे बोललाच तर बोलल्याशिवाय जमतच नाही असा विषय आहे. हो आहे ना. काकाने स्पीच थेरपी. हा भास्कर स्पीच थेरपीने तर डोकं बघावतो याची स्पीच थेरपी. बरं चला इथं बघा डीमार्ट मधून फोन आलाय की काल कुपन भेटलं होतं. तुमचा नंबर लागलाय. कुपन दाखव की बघ काय झालंय त्याचं. तर कुपन काय हो बाय आपण जपून ठेवायचं नाही वय. भेटला असता का नाही काहीतरी आज.
फोन आलाय बघा हो या प्राईज आहे काहीतरी ह्यांचं बघा कुपन हा ह्या पॅन्टमध्ये होतं पॅन्ट वॉशिंग मशीनमध्ये खिसा बिसा चेक करायत नाही तर तुम्हाला हां हां हे चांगलं झालं तर आता निघालोय बघा वाजलेत 5:15 आता बायाला म्हटले ओला बुक करा बाई आमचं बसले तर इथं ए उठकी गुन्नू छान चला आरू बाय इथं आमच्यात आज दिवसभर हेच चाललंय बघा शायनिंग वायनिंग नाही चलता मला तर बघा आम्ही खाली निघालो आहे पेप्सी आणायला तर बघा आता आम्ही पेप्सी घ्यायला आलो आहे तर मग मी आलोय ती खालीच आहे त्याला मिळवी आम्ही पेप्सी घ्यायला चला आलो मी खाली पेप्सीचं पॅकेट ऑरेंजवालं हे पॅकेट पाहिजे पॅकेट हां दाखव हे असेच नाही का पॅकेट कितीला आहे बाळा ते 40 अजून एक दे ना आहे का अजून एक दे अरे तुम्हाला घे तर ठेवायला बाळा एक बघा आमची नको आहे मला बरं असू दे चल ठीक आहे थँक्यू बरं पैसे घ्या ते हातात एक त्याला तर कॅरी बॅग पाहिजे आपल्याला आहे थँक्यू आमच्या आकाची हे आहे आमच्या आकाची सोसायटी इथून आत लेफ्ट साईडला ओळायचं मुलं आहेत ना छोटी तिथून लेफ्ट साईडला इथून बघा इथे आता आहे आमच्या आकाचा ही सोसायटी आहे आकाची बसले ते येऊन ढांपा तोडला झाडाचा ढांपा तोडला आता आकानं ही आमची पोरं बघा हिनं आकाची चप्पल घातली हा ह्यानं घातली पायाची पायानं घातली आरू दिदीची बरं का म्हणली चप्पल घातली ही आजूताईची आहे पायानं घातली हिनं घातला पायाचा सांगितलेला आजूताईनं हिनं घातला बायाचा मग आता बाया काय घालणार बायानं घातला लिकीचा हे आमची पोरं आहे ती आहे का पर्स बघा आता हे चालू आहे पण एसी नको आहे एसी लागेल ना इथं गाडी पळवता नाही येणार पडद्यांचे हुक तुटतात नाही बरं असू दे हां चला बघू आपण मुलाला त्रास झाला तर आपण करू काहीतरी हा, 1 तासाचा हां चला अटल सेतूवर ना हो हो ओके ए चला झाड राहिलं भाऊ थांबा आमचं झाड राहिलं लावायचं ए चला ग हा घ्या काळजी चला हा खाणं घेतलंच नाही वे मग तू कशाला आला पळत हा बाई खाऊ घेऊ द्या भाऊ आमचा ऐकून धन्यवाद चला हा चला आता ही सॉंग टाकले कॉपीराईट बसना माझी बरं आम्ही तर आमची
तर पोहोचलो बघा आम्ही आत्ताच. तर भयानं भाजीपाला बघा सकाळी पनवेलवरनं का तर आपल्या इथं सगळं 40-50 रुपये 30-35 रुपये पाव असते. बटाटा आपल्या इथं 40 रुपये किलो आहे. त्यांच्या तिकडं मार्केट आहे वाशी मार्केट का काय का मग पनवेलला पण एक मोठं मार्केट 20 रुपये किलो बटाटा आहे. बघा आता तुम्हाला दाखवते किती भयानं भाजीपाला दिलाय आपल्याला आज. आकाना आणायला लावला होता भाजीपाला. दाखवतो तुम्हाला एक मिनिट. बघा त्रासाच कमेंट करत जा की जरा. कमेंट करत जाओ. छान वाटतं कमेंट वाचायला बरं का. असं वाटतं आपल्या जवळची माणसं आपल्याला काहीतरी सांगते बोलतात आपल्यावर नाही का असा विषय. माझा हात दुखायला लागला. पोराला धरायला उपास थांबा आता. बोलून धरायला सांगते. तर बघा माझी मम्मी पॅकेट कालत आहे. म्हणजे काय बोलतात कलत आहे हे कॅबेजेस काकडी व्हेजिटेबल्सला. बघा मावशीला लसूण सुद्धा लसूण बघा तिथं का नाही 180ला 1 किलो. मिरच्या तर बघा आता महिनाभर पुरते त्या का 4 महिने काय माहिती. तिथं कांदा बटाटे नाही का दिसतं. दिसल्या असं असतं बहिणींचं प्रेम. आणि पप्पा कोथिंबीर बघा आपली गावठी कोथिंबीर. आता मी सगळं आपल्या फ्रीजला व्यवस्थित ठेवते बघा. आपल्याला आता 15 दिवस टेन्शन नाही का नाही. हो. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. आता दमलोय आम्ही. तर बाय बाय. सगळ्यांनी आपापली काळजी.